मंडळी नमस्कार, मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। कसे आहात मंडळी? बरे असाल ही अपेक्षा आहे। मी मागच्या भागामध्ये माझ्या फळबागेबद्दल सांगत होतो। पहिल्या भागामध्ये आपण ॲव्होकॅडो या झाडाची माहिती, त्याचे औषधी उपयोग लक्षात घेतले। आज आपण पॅशन फ्रूट अर्थात कृष्ण फळ याबद्दलची माहिती घेतोय। मी जे 5 प्रकारची झाडे लावलेली आहेत त्यामध्ये पॅशन फ्रूट हे देखील एक आहे। मी मागे सांगितलं होतं की पॅशन फ्रूट हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं फळ आहे। खूप ऊर्जा आपल्याला त्या फळामधून मिळते। आपण पाहताय सध्या बहर आलेला आहे पॅशन फ्रूटला। ही फळं आपण पाहताय खूप छान। याला मराठीमध्ये कृष्ण फळ असं म्हटलं जातं। ही छोटी छोटी फळं आपण पाहत आहात। इकडे देखील एक मी माझ्या नजरेतून मोजलेली फळं सध्या एका वेलीला 50 ते 55 फळं आलेली आहेत। असे माझ्या फळबागेमध्ये मी 10 पॅशन फ्रूटची झाड लावलेली आहेत। ही वेली वर्गातलं फळझाड आहे। हे टांगणीला लावावं लागतं हे वेल, त्यामुळे मी इकडे लिंबुनी आणि इकडे हे जे केशर आंब्याचं झाड आहे याच्यावर हा वेल चढवलेला आहे। आपण पाहताय हे आता इकडे हा वेल वरती जातोय। इकडे देखील महिनाभरामध्ये याला देखील फळं येतील। हे फळ आपण पाहताय अतिशय विदाउट केमिकल, कोणती फवारणी याला केलेली नाही मंडळी। गेल्या जूनमध्ये या झाडाची लागवड आम्ही केलेली होती। शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व या फळाद्वारे आपल्याला मिळत असतात। आजच्या धावपळीच्या काळामध्ये BP, शुगर या आजाराने लोक त्रस्त आहेत आणि कॅन्सरचं देखील प्रमाण भारतामध्ये वाढत आहे। या अनुषंगाने ही फळं आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहेत। आपण झूम करून पाहूया हे फळ। हे बघा, हे नंतर आता साधारणतः हे ऑक्टोबरमध्ये खायला योग्य येईल। हे त्याच्याही पलीकडे आपण पाहतोय। हे एक फळ आहे, हे एक आहे। हे छोटंसं मंडळी ह्या झाडाच्या दुसऱ्या बाजूला मी आता गेलेलो आहे। हे झाड अक्षरशः फळांनी लगडून गेलेलं आहे। मंडळी, आपण कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ हा पाहत आहात
आपण कमेंटमध्ये जरूर टाका, कारण आपल्यासाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ असणार आहे। आम्ही फक्त घरी खाण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे, कारण 400 ते 500 रुपये किलोचं हे फळ आपण विकत घेऊन खाऊ शकेल की नाही याची शंका असते। आणि म्हणून हा प्रयोग मी जेव्हा फळबाग केली तेव्हा घरी खाण्यासाठी प्रयोग म्हणून ही झाडं आपण 10 झाडं लावली होती। त्यातल्या 5 झाडांना यावर्षी फळं आलेली आहेत। अतिशय निसर्गरम्य वातावरणात मी हा व्हिडिओ सध्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही तरी आपल्या सर्वांना आवाहन आहे, विनंती आहे की यानंतरचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या आरोग्यासाठी आपल्याला खास माहिती देणारे, आपल्या दैनंदिन उपयोगासाठी वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओ टाकत असतो। तेव्हा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। काही सूचना असतील तर त्या देखील आपण सांगाव्यात। अतिशय सुंदर असं हे फळ महिनाभरामध्ये आम्हाला खायला मिळेल। यामध्ये एका फळामध्ये साधारणतः 150 मिली ज्यूस निघतो। मंडळी, मी अनुभव घेतलेला आहे। एका फळाचा ज्यूस आपण सकाळी नाश्त्याऐवजी जर घेतला तर आपल्याला दिवसभर पुरेल एवढी एनर्जी, ऊर्जा हे फळ आपल्याला देत असतं। मंडळी, दिवसभर आपल्याला कसल्याच प्रकारच्या अन्नाची गरज लागणार नाही। कुठे लांबच्या प्रवासात जात असताना हे फळ खाल्लेलं अतिशय उपयुक्त। आजारी माणसांसाठी हे फळ अतिशय उपयुक्त आहे। जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांचं व्यसन हे फळाचा ज्यूस आणि ह्या फळाची पानं हे व्यसनमुक्तीसाठी काम करतात। लिव्हरवर, यकृतावर, हृदयावर, आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज वाढवण्यासाठी देखील हे फळ काम करतं। शुगरवर अतिशय जालिम हे फळ आहे। अतिशय चव मधुर अशी चव या रसाची असते। म्हणून नक्कीच मार्केटला मी नेणार नाहीये, कारण हे अगदी सेंद्रिय पद्धतीने वाढवलेलं झाड आहे। पलीकडे आपण पाहताय त्या पलीकडे आंब्याच्या झाडावर देखील, सीताफळाच्या झाडावर देखील मी ही वेल चढवलेले आहेत आणि अशाच पद्धतीची दाट फळं या झाडाला सध्या आलेली आहेत। तेव्हा अतिशय आरोग्यवर्धक, आरोग्य संजीवनी असलेलं हे पॅशन फ्रूट अर्थात कृष्ण फळ आपण पाहत आहोत। हे बघा, हे वरती देखील आपण पाहतोय। आणखी देखील या झाडाला खूप, आमचे मोठे भाऊ हे नेहमी म्हणतात की एकाच झाडाची फळं आपल्याला खाऊन खाऊन कंटाळा येईल, एवढी फळं याला। माझा अंदाज आहे एका झाडाला 1000 फळं लागतील कमीत कमी। खूप दाट असे हे बघा, हे इथं एक फळ आहे, हे इथं एक आहे आणि अशाच पद्धतीचे वर देखील हे इकडनं हे फुलं आलेले आहेत। मंडळी, किती दाट हे फळं येतील याची आपण कल्पना करू शकतो। हे फळ इथं
आलेलं आहे, हे देखील आहे, हे आहे आणि महिन्याभरामध्ये हे झाडालाच आम्ही पिकू देणार आहेत आणि पिकल्यानंतर मग त्याचा आनंद आणि आस्वाद आम्ही घेणार आहेत। तेव्हा असेच माझ्यासोबत राहा, वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ मी टाकेन, ते असेच आनंद घेत राहा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा। तेव्हा आनंदी राहा, सुखी राहा, आपला दिवस आनंदाचा जावो या सदिच्छेसह मी आपला निरोप घेतोय। नमस्कार, धन्यवाद।